स्थूल वाचन, स्थूल वाचन, स्थूल वाचन संपूर्ण कमेंट बॉक्स यांनाच भरून ठेवलाय. म्हणजे सगळे कमेंट मी पाहिले तर सगळ्यात जास्त मला हाच शब्द दिसतोय, स्थूल वाचन कसं करायचं. काय असतं स्थूल वाचन हे तुम्हाला माहिती आहे बरं का, बट तरी मी तुम्हाला आज सांगतो. ठीक आहे, आता हे करायचं कसं, टॉपर लेवलचं कसं करायचं. बघा पुस्तकात असं व्यवस्थित नसतं दिलेलं, बट कसे करतात टॉपर्स ते पण आपण पाहू. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, याचा बाऊ करून घेऊ नका. तसं लागत असेल तुम्हाला तर याचा मोठा व्हिडिओ पण आणतो, लाईव्ह मध्ये घेऊया डायरेक्ट सगळ्या याचं स्थूल वाचन. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही गोष्ट काही एवढी कठीण नाहीये, खूप सोपी, खूप सरळ. फक्त तुम्हाला तुमच्या चॅप्टरचे नावं माहिती पाहिजे, त्यांचे लेखक माहिती पाहिजे. जसं तुम्ही स्वमत लिहिता, जसं तुम्ही रसग्रहण करता, तसाच प्रकारचा हा भाग आहे. आणि विषय म्हणजे नेमका 6 मार्कांचा विषय. ठीक आहे, 6 मार्कांचा. सुरू करूया व्हिडिओला. बघा, पेपरमध्ये विभाग 3 मध्ये स्थूल वाचन नावाचा एक सेक्शन येतो. ठीक आहे, स्थूल वाचन. आता याच्यामध्ये काय होतं की ते विचारतात खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आपल्याला 3 कृती दिली जातील आणि त्या 3 कृतींपैकी 2 आपल्याला सोडवायचे. पहिला प्रश्न आहे, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा. आता यासाठी कसं आहे, हा प्रश्न काय मनानं आपण लिहू शकत नाही. तसा लिहू शकतो मनानं, पण कधी लिहू शकतो, जेव्हा तुम्ही हे जे पूर्ण हा पाठ आहे ज्यामध्ये सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा आहेत आणि तो तुम्ही चांगला वाचलाय, तुम्हाला त्याचं पूर्ण नॉलेज आहे, तेव्हा तुम्ही मनानं लिहू शकता की त्यांच्या कार्याची काय म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन वाटते, काय तुम्हाला त्याची माहिती आहे, ते तुमच्या मनात येणारे विचारच तिथे लिहायचे. पण लिहायचे कसे, असे लिहायचे का. बघा, डायजेस्ट मध्ये जनरली असं दिलं असतं, मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरात आता या घडीला हलाखीचे जीवन जगणारी, घराला दुरावलेली किंवा अनाथ अशी हजारो बालक आहेत. त्यांना समाजकंटक भीक मागायला लावतात किंवा अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. अन्य अवैध कामासाठी सुद्धा बालकांचा निष्ठुरपणे उपयोग केला जातो. जरी काम अत्यंत त्रासदायक व किचकट काम, अशा कामासाठी लहान मुलांना अल्प मोबदल्यात बेकायदेशीररित्यानं जुंपलेला आहे. अत्यंत कष्टाच्या कामासाठी सुद्धा मुलं वापरली जात आहेत. अशा कर्दीमकुतून मुलांची सुटका करणारा एकतरी सदृदय माणूस असायला हवा होता. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने एक आशेचा किरण तिथं निर्माण झाला. जे लहान मुलं असतात, ज्यांना कोणी आईवडील नसतात, अनाथ असतात, मुंबईच्या फुटपाथवर इकडे तिकडे फिरत असतात, मोठी लोक त्यांचा फायदा घेतात, त्यांना चोऱ्या लपाट्या जे काही करायचंय काही विकायला लावतात. आता त्या मुलांचा सांभाळ कोण करणार, त्यांना योग्य दिशा कोण दाखवणार, त्यामध्ये सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचं काम महत्वाचं आहे. हे मला येतं वाचल्यानंतर समजलं आणि हेच त्याच्यात लिहायचंय तुम्हाला. पण लिहायचं कसं, बघा, ह्या पोरीनं लिहिलंय, पूर्ण मार्क घेतले त्याच्यात. तिनं लिहिलंय, ती एवढी स्पेस सोडली तिनं सुरुवातीला आणि नंतर स्टार्ट केलं इथून असं आन्सरचं टोक दाखवून. स्थूल वाचनचं सेक्शन आहे बघा. आता तो प्रश्न नाहीये, तिनं वेगळ्या याचं उत्तर लिहिलं, नाही तर म्हणाल ते सब इन्स्पेक्टर थोडी आहे, तर हे वेगळं याचं आहे. तिनं याच्याबद्दल लिहिलंय. प्रस्तुत प्रश्न तिनं सांगितला पहिल्यांदा, वीरा राठोड लिखित मन क्या पेरेन लागा, ओके, या कवितेतला घेतलेला आहे. जोही तिनं प्रश्न घेतला होता किंवा त्यांना प्रश्न आला होता त्यावेळेस, तर तो मन क्या पेरेन लागा या कवितेतला होता. आणि कोणाचं होतं ते, वीरा राठोड. तर तिनं ते पहिल्यांदा सांगितलं. आता ती तिचं मत टाकते त्यात, या कवितेतून घेतलेलं आहे. वीरा राठोड यांनी ही कविता बंजारा भाषेत लिहिलेली आहे. याच कवितेचा मराठी भाषेत विनायक पवार यांनी अनुवादन केलंय. या कवितेतून माणसं पेरायला शिका, माणुसकी उगवेल हा संदेश दिलेला, तिनं संदेश सांगितला. सोबतच एक पॅरा 1, 2, 3, 4, 5, 6 ओळींचा कंप्लीट करून तिनं पुन्हा एकदा एक पॅरेग्राफ इथं बनवलाय. माणसं पेरा, माणुसकी उगवेल हे अत्यंत बोध देणारं वाक्य आहे. ज्याप्रमाणे पेराल ते उगवेल असं आहे, म्हणूनच आपण माणसे पेरली म्हणजेच चांगुलपणा पेरला आणि चांगुलपणा माती स्वरूपी आहे असं म्हटलंय. आणि तो रुजवला तर नक्कीच परिपक्व झालेला माणुसकी वगैरे तयार होईल. आणि असून ते असे 2 पॅरेग्राफ लिहिणार. म्हणजे तिला ती पूर्ण कविता समजली आहे आणि ती समजल्यानंतर कवीचं म्हणणं त्याच्यात काय आहे हे तिनं व्यवस्थित तिथं एक्सप्लेन केलंय. हा एक सेक्शन तिथं आला. ते एक तुम्हाला गोष्ट आता कळली पाहिजे की रेखा मिश्रा यांच्याबद्दलही तुम्ही असं लिहू शकता. प्रस्तुत कथा, प्रस्तुत धडा, ज्याच्यातलं जे लेखक, त्यांचं नाव आणि त्याचं नाव धड्याचं, यामध्ये
त्यांनी अतिशय सुंदर स्वरूपात या रेखा मिश्रा यांच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. आणि वर्णनामध्ये आपल्याला अनाथ मुलांचा सांभाळ करणारा कोणता तरी वाली असावा याबद्दल बोललं गेलेलं आहे. आणि मग तुम्ही हे सगळे जे पॉइंट इथं दिलेले आहेत हे सगळे पॉइंट टाकू शकता, एक्सप्लेनही करू शकता. काही कठीण शब्द असतात, समाजकंटक. समाजकंटक लोक म्हणजे कोण? समाजासाठी एकदम आपण म्हणू शकतो समाजात न राहण्याच्या लायकीचे लोक, त्यांना समाजकंटक असं आपण म्हणतो. सोबतच आपल्याला याच्यामध्ये अंमली पदार्थ म्हणजे काय? जे नशेचे पदार्थ असतात, जे ड्रग्स असतात त्याला आपण म्हणतो. त्यानंतर निष्ठुरपणा म्हणजे काय? एखाद्याबद्दल कठोर भावनेनं राहणं त्याला निष्ठुरपणा म्हणतो. किचकट, कठीण, अशा अवैध म्हणजे जे कामं चुकीची आहेत कायद्यानुसार, सगळी गोष्ट आपण इथं एक्सप्लेन करू शकतो बाय डिफॉल्ट. आणि त्यामुळं तुमचं स्थूल वाचन जे आहे अतिशय सुंदर, अतिशय समजूतदारपणे लिहिलेलं आणि वाचणाऱ्याला पण चांगलं समजायला दिसेल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. यातला दुसरा प्रश्न जो येतो तो आहे खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा. आता सहसंबंध स्पष्ट करायचं दोन याच्यातला, बीचं झाड होणं आणि माणसाचं माणूस पण जागा होणं. ओके, बीचं झाड होतं, आपण बी पेरतो त्याचं झाड होतं, आणि माणसाचं माणूस पण जागं होतं. याचं उत्तर कसं होतंय? सहसंबंध म्हणजे काय? याच्यात बीचं माती आणि झाड होते, तर ते बी माती झाड, बी मातीमध्ये टाकलं की झाड होतं, याचा सहसंबंध त्यांनी दिलाय. त्यानंतर माणसाचं माणूस पण जागा होण्यामध्ये माणूस तो प्रगल्भ होतो ज्ञानानं, आणि नंतर त्याच्यात माणुसकी येते. अशा पद्धतीनं ते सहसंबंध लावतात. तुमच्या पुस्तकात अशा प्रकारे याचं उत्तर दिलेलं आहे. तर एकदा तुम्ही असे उत्तर असेच लिहितात का हे एकदा बघून घ्या. आता टीप लिहायची आहे. जर आपण इतिहासात टिपा लिहितो त्याचप्रमाणे इथं पण आहे. आपल्याला कोणते दोनच सोडवायचे होते, तीन आपल्याला देतात. ते गिरजा कीर यांच्या बालनाटिकांचं विशेष. आता डायरेक्ट तुम्हाला धड्यात आहे हे, बरोबर. आता बघा इथे पण आपण हे कुठून घेतलंय हे सगळ्यांत पहिल्यांदा सांगायचं. प्रस्तुत ओवी, प्रस्तुत घटना, प्रस्तुत ह्या सगळा प्रसंग कोणत्या पाठामध्ये आहे, कोणत्या लेखकानं लिहिलेला आहे त्याचं वर्णन सगळ्यात पहिल्यांदा करा. गिरजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली, हे नंतर तुमचा विचार सुरू होऊन जाणार. वैशिष्ट्य तुम्हाला त्यांचे साहित्याबद्दल सांगायचे. आणि बालकांसाठी सुमारे 5 ते 9 वर्षांच्या मुलांसाठी नाटकं लिहिली ना. बालकांचं वय लक्षात घेऊन साध्या, सोप्या, जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचेही प्रयत्न त्यांनी केले. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचं त्या काळाच्या तुलनेमध्ये एक खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुत रम्य चमत्कारावर आधारित कथानका आवडतात. इमॅजिनरी गोष्टी लहान मुलांना आवडत असतात, असा समाज असतो. गिरिजाबाईंनी हा समाजाला छेद दिला आणि वास्तवावर आधारित रियालिटी बेस्ड बालनाटिका लिहायला सुरुवात केली. मुलांचं भावविश्व, त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन त्यांनी बालनाटिका लिहिल्या. आणि बालनाटिकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रदर्शी, त्या चित्रांचा वापरही केला. तर एक्झॅक्टली यू हॅव टू राईट दिस, अशा प्रकारचे पॉइंट तुम्ही गिरजा कीर यांच्याबद्दल टाकू शकता. आणि त्यांच्याविषयी जे काही इथं दिलेलं आहे, जो प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नाच्या अनुसार विशेष तुम्ही त्याच्यात सांगू शकता. सो लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण स्थूल वाचन जे आहे जनरली करत असतो. आता प्रत्येक धड्याचं असेल, प्रत्येक कवितेचं असेल, त्यामुळं प्रत्येक गोष्ट करायला आता वेळ तसा तर नाहीये. पण तुम्हाला धडा जर वाचता येत असेल थोडाफार तरी, कारण आता तुम्ही धडा पाठ जर केला असेल तर ते आठवणार नाही. तुम्हाला फक्त 2च गोष्टी पाठ करायच्या. धड्याचं नाव, जे की आय होप तुम्हाला माहिती असतं की कोणत्या धड्यातला हा प्रश्न आहे आणि कोण त्याचे कवी आहे, कवयित्री आहे किंवा लेखक आहेत, या 3 गोष्टी माहिती पाहिजे. हे जर तुम्हाला माहिती असेल आणि धडा चांगला समजला असेल, कविता चांगली समजली असेल, तर तुम्हाला स्थूल वाचनचे मार्क तुमचे कुठेही जाणार नाही. फक्त तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्लीज करा आणि काळजी करू नका. एक मोठा व्हिडिओ आपण स्थूल वाचनवरती नक्कीच घेऊन येऊ. मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकतो. तुम्ही काय मूर्ख नाहीत की सगळं टाकतायत खाली स्थूल वाचन. सगळं मी पाहतोय ते. पण त्यामध्ये कसं आहे की आपण चॅप्टर्स नाही घेतलेत ना सुरुवातीपासून. आता ज्या चॅप्टर घेतले असते तर मी ते त्याच्यानुसार करून दिलं असतं. पण आता असो, तुमचं म्हणणं आहेच कराच, तर आपण करूया ते. चॅप्टर वाईज जे काही आहेत सगळे स्थूल वाचन फर्स्ट टू लास्ट सगळे करूया. चॅप्टर वाईज फर्स्ट टू लास्ट सगळे रसग्रहण करूया. आणि एक आहे स्वमतचा भाग,
तर करावंच लागणार, आता काय पर्याय नाही तुमच्यासाठी. ठीक आहे, तर या व्हिडिओला आता पुढे मेहनत लागणार आहे, तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.